नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि या क्षणाची बुलेटिनच्या सुरुवातीची मोठी बातमी आहे अवकाळी पावसाची. राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस पडतोय आणि त्यात काही वेळापूर्वी कोल्हापूरमध्ये जबरदस्त पाऊस झाला. प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात अतिशय मुसळधार पाऊस झाला. गडहिंग्लज, नेसरी या भागात तुफानी पाऊस पडला. अगदी ऑगस्ट, सप्टेंबर, जुलै, ऑगस्ट सारखा जिल्ह्याच्या या तालुक्यांमध्ये आणि अन्य काही ठिकाणी ढगाळ वातावरण होतं. मुसळधार पावसानं नागरिकांची दाणादाण उडाली. काही ठिकाणी जोरदार गारपीटही झाली, तर काही ठिकाणी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. शेतात असलेल्या रब्बी पिकांना या पावसाचा आता मोठा फटका बसणार आहे. अनेक गावातल्या आठवडी बाजारांवर सुद्धा या पावसाचा परिणाम झाला. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. संदीप, अक्षरशः रस्त्यावरून नद्यांचे पाट वाहत आहेत, एवढा पाऊस झालाय. एक तर पाणीदार जिल्हा म्हणून मिलिंद संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला ओळखलं जातं. राज्यामध्ये तशी जिल्ह्याची ओळख आहे आणि अजूनही सगळ्या धरणांमध्ये जवळपास 35 ते 40% पाणीसाठा आहे. जून महिन्यात पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा, भक्कम पाणीसाठा कोल्हापूर जिल्ह्यात आहे. आणि गेल्या महिन्याभरामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये विदर्भ मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये ज्या पद्धतीने मुसळधार पाऊस झाला तसा झाला नव्हता. मात्र आज दक्षिण भागामध्ये, जिल्ह्याचा जो दक्षिण भाग मग गडिंग्लज, नेसरी, चंदगड हा जो परिसर आहे त्या परिसरातल्या अनेक गावांमध्ये मुसळधार असा पाऊस झाला. आठवडी बाजार ज्या ज्या गावांचे होते ते बाजारांवर त्या पावसाचा परिणाम झाला. अनेक गावांमध्ये गारपिटीसह देखील पाऊस झालेला आहे. सगळ्यात महत्वाचं, ऊस तोडणी आता संपत आलेली आहे आणि नवीन ऊसाची जी लावणी करण्यात आलेली आहे किंवा जी जुनी कोडवी आहेत त्याच्यासाठी हा पाऊस चांगला म्हणता येईल. मात्र रब्बी पिकं जी आहेत, मग त्यामध्ये हरभरा असेल किंवा ज्वारी असेल, मका असेल, ही जी पिकं रब्बी पिकं घेतलेली आहेत ती जर शेतात असतील, म्हणजे अजूनपर्यंत त्यांची सगळी प्रक्रिया झालेली नसेल आणि जर ती शेतात असली तर त्यांना मात्र या पावसाचा मोठा फटका बसणार आहे. अनेक गावांमधल्या नाले, गटारी तुडुंब भरून वाहत होत्या. अक्षरशः जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जसा पाऊस पडतो तसा पाऊस आज गडिंग्लज, नेसरी या भागामध्ये पाहायला मिळाला. मिलिंद, खरं आहे. ही दृश्य पाहून असंच वाटतंय की जुलै मधली तर दृश्य नाहीत ना, पण ही आजची दृश्य आहेत. संदीप, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि आता इथून पुढचा 1 तास आपण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या कोरोनाच्या काही महत्त्वाच्या अपडेट्स घेणार आहोत. सगळ्यात आधी जाऊयात महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये. नागपूरमध्ये आज कोरोनाचा प्रकोप अजूनही पाहायला मिळतोय. एकट्या नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आज 2721 कोरोनाचे नवीन रुग्ण सापडलेत. आज देखील नागपूर जिल्ह्याचा आकडा 3000च्या पार जाण्याची शक्यता आहे. आज शहरात 18 जणांचा मृत्यू झाला. उद्यापासून निर्बंधांमध्ये काही सवलत मिळणार असल्यानं नागरिक कोरोनाच्या नियमांचं पालन करतात का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार. आणि आपल्यासोबत आपले प्रतिनिधी असणार आहेत, पण त्याआधी नागपूरमधल्या आकडेवारीवर नजर टाकूया आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की ही आकडेवारी काय सांगते. आणि ही आकडेवारी आपल्याला असं सांगते की बघा, ग्राफ केवढा बदललेला आहे झपाट्यानं. 16 तारखेला रुग्णसंख्या 2500 होती, 17 तारखेला 3370 पर्यंत ही रुग्णसंख्या पोहोचली. 18 तारखेला या आठवड्यातला पीक होता, म्हणजे 3796 रुग्णसंख्या होती. 19 तारखेला 3235, तर 20 तारखेला पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ झाली. आणि असा अंदाज आहे पुढच्या 2 दिवसात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे, कारण 20 तारखेचा आकडा 3600च्या घरात पोहोचलेला आहे. आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. तुषार, नागपूरमध्ये आता उद्यापासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता असणार आहे, पण काय वेगळे नियम करणार आहेत जेणेकरून सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवर लोकांची गर्दी टाळता येईल? मिलिंद सर, जर का बघायचं झालं तर नागपूर महानगरपालिकेनं जे काल नोटिफिकेशन काढलं त्यामध्ये सांगितलं की 4 वाजेपर्यंत सर्व दुकाने हे उघडी राहणार आहे. आणि कडक निर्बंधांमध्ये काही नवीन नियमावली त्यांनी लावलेली नाही. जे काही जुने नियम आहेत तेच नियम असणार आहे. त्यामुळे आपण बघितलं की कडक निर्बंधाचा जो 1 आठवडा लॉकडाऊनचा होता, प्रशासनाने त्यांना लॉकडाऊन म्हणायला नंतर घुमजाव केला होता. मात्र जे कडक निर्बंधाचा जो आठवडा होता त्या आठवड्यामध्ये आपण बघितलं की मोठ्या संख्येने नागपूरकर हे रस्त्यावर निघालेले होते. त्यामुळे आता आधीच ढिलाई दिल्यानंतर नागपूरकर किती नियमाचं पालन करते हाच महत्त्वाचा
महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की जर का कडक निर्बंधामध्ये नागपूरकरांनी नियमाचं पालन केलं नाही तर मग आता ढील दिल्यानंतर ते किती करेल हाच प्रश्न आहे। जर का तुम्ही मागच्या 5 दिवसात ती आकडेवारी बघितली, आज 5वा दिवस आहे, साधारण 3000च्या वर आकडे गेले आहे। म्हणजे मागच्या 5 दिवसामध्ये एकट्या नागपूर शहराच्या आणि जिल्ह्यामध्ये जर का बघायचं झालं तर 16,000च्या वर हे आकडे गेलेले आहे। त्यामुळे तुम्हाला कल्पना येईल की महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्याच्या तुलनेने नागपूरमध्ये किती भीषण परिस्थिती आहे। आणि संपूर्ण नागपूर शहरामध्ये कम्युनिटी स्प्रेड झाला असताना देखील नागपूरकर मात्र सुधारायला तयार नाही। नागपूरकर बाहेर फिरताना देखील जे सोशल डिस्टन्सिंग असेल किंवा जे काही नियम नागपूर महानगरपालिकेने लावून दिले त्या नियमाचं पालन करताना दिसत नाही। ही प्रशासनाची डोकीदुखी आहे। आता महत्त्वाचा विषय की उद्यापासून 4 वाजेपर्यंत सर्व मार्केट उघडे राहणार आहे। पुढे होळी आहे, त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीचा नागपूरकर निश्चितच फायदा उचलण्याचा प्रयत्न करेल। मोठ्या संख्येने बाजारपेठेमध्ये गर्दी करेल खरेदीसाठी आणि त्यामुळे आणखी नागपूरमध्ये जो कोरोनाचा आकडा आहे हा आणखी वाढण्याची शक्यता आहे। विशेष करून मृतकांचा आकडा जो मागच्या 5-6 दिवसांमध्ये झपाट्याने वाढताना दिसतोय, तो देखील एक प्रशासनाची मोठी डोकेदुखी आहे। आज नागपूरच्या वैद्यकीय जे इंदिरा गांधी वैद्यकीय शासकीय महाविद्यालय तुषार, ती बातमी आपण दाखवतोच आहोत। मगाशी बुलेटिनच्या माध्यमातून आपण लोकांना ती बातमी सांगितली होती की आयसीयू बंद पडले होते शॉर्ट सर्किटमुळे, पण सुदैव असं की कोणती दुर्घटना घडली नाही, सगळ्या रुग्णांना तातडीनं हलवण्यात आलं। तुषार, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि अपेक्षा करूयात की उद्यापासून नागपूरकर सर्व प्रकारच्या नियमांचं पालन करतील। आता राज्याच्या राजधानीकडे, देशाच्या आर्थिक राजधानीकडे वळूयात। गेले काही दिवस महाराष्ट्रासह मुंबईत सुद्धा कोरोना रुग्णांची आकडेवारी झपाट्यानं वाढते। कोरोनाच्या रुग्णांमध्ये इतकी वाढ झाली की आतापर्यंतची उच्चांकी संख्या गेल्या काही काळातली नोंदवली गेली, म्हणजे 3,500 पेक्षाही जास्त। आणि यामुळेच मुंबई महानगरपालिकेनं सोमवारपासून काही नियम कठोरपणे त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलाय। यात उद्यापासून मॉल आणि सार्वजनिक ठिकाणी, प्रामुख्याने बाजार, मोठे या ठिकाणी अँटीजन टेस्ट करावी लागणार आहे, ज्याचा खर्च नागरिकांनाच उचलावा लागेल। त्यामुळे उद्यापासून मुंबईकरांची एक वेगळी परीक्षा सुरू होणार आहे। लॉकडाऊन होणार नसला तरी नियमांचं कठोर आणि काटेकोर पालन करावं लागेल। आणि आपण आता मुंबईतल्या काही आकडेवारीवर नजर टाकूयात। गेल्या 4-6 दिवसात काय परिस्थिती राहिली, हे आकडे आपल्याला पुरेशी कल्पना देतात की मुंबईतली स्थिती काय आहे। ती 16 तारखेला जर का आपण पाहिलं तर 1922 आकडा होता, 17 तारखेला त्यात अशी थेट वाढ झाली, 2477, 19 तारखेला त्यात पुन्हा एकदा वाढ झाली, 2800च्या पार गेला आकडा, 19 तारखेला तर 3000चा आकडा ओलांडला होता, 20 तारखेला त्यात घट झालेली दिसते। ही थोडीशी त्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट म्हणायची, पण हा कमी झालेला आकडा पाहून लगेच घराबाहेर पडण्याचा विचार करू नका, कारण उद्यापासून जर का तुम्ही मॉलमध्ये वगैरे जाणार असाल तर तुम्हाला स्वतः टेस्ट करावी लागणार आहे। आपण प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी जोडल्या गेलेत, प्रणालीकडनं अधिक जाणून घेऊयात। प्रणाली, उद्यापासून मुंबई महापालिकेनं विशेष निर्बंध घातलेले आहेत, पण याच्यातल्या रेल्वेच्या विषयी काही स्पष्टीकरण दिलंय? कारण सगळे चाकरमानी त्यांना मुंबईत नोकरीला जायचं तर रेल्वेने जावंच लागेल। आणि दुसरी एक गोष्ट, 50% वर्क फ्रॉम होम याचा सुद्धा कार्यालयाने गांभीर्याने विचार केलेला दिसत नाही। अगदी खरं आहे मिलिंद सर, त्यामुळेच आता उद्यापासून या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी काटेकोरपणे होत आहे किंवा नाही याची पाहणी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं केली जाणार आहे। रॅन्डम पद्धतीनं कुठेही जाऊन अशा पद्धतीची तपासणी केली जाणार आहे की कार्यालय जी आहेत ती त्यांच्या नियमांचं पालन करतायत किंवा नाही। मॉल असतील किंवा इतर सर्व ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं आता अँटीजन टेस्ट करून घेतल्या जाणार आहेत आणि त्याचा खर्च नागरिकांना उचलावा लागणार आहे। मिलिंद सर, मी एक छोटीशी आकडेवारी तुम्हाला सांगेन की जर आपण 19 आणि 20 तारीख या 2 तारखांमधल्या आपण जर रुग्णसंख्या बघितली तर ती सुद्धा खूप जास्ती आहे, परंतु त्याचबरोबर मास्क न घालणाऱ्या लोकांवर मुंबई महानगरपालिकेनं या 2 दिवसामध्ये तब्बल 2 कोटी लोकांवर कारवाई केलेली आहे, ज्यांनी मास्क व्यवस्थित घातलेला नव्हता। अशा लोकांकडून 200 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आणि त्याची रक्कम ही तब्बल 44 कोटी एवढी जास्त आहे। याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की मुंबईकर या सगळ्या नियमांकडे किंवा महानगरपालिका सांगत असलेल्या गोष्टींकडे किती मोठ्या प्रमाणावर डोळेझाक करत होती, परंतु सोमवारपासून तसं करून चालणार नाही। आता तुम्हाला नियमांचं पालन हे करावंच लागेल। बरं प्रणाली, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे मुंबईकर जरा स्वतःची काळजी कर,
नाहीतर दंड तर भरावाच लागेल, पण त्यासोबत अन्यही काही गोष्टी अर्थातच महागात अशा पडतील की रुग्णसंख्या झपाट्यानं वाढेल आणि ही रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा एकदा मुंबईवरचा जो धोका आहे तर तो कायम आहे. आता महाराष्ट्रातल्या अन्य काही ठिकाणांच्याकडे बोलूयात. महाराष्ट्रातल्या अन्य जिल्ह्यांमध्ये जाऊयात, प्रामुख्यानं नांदेडमध्ये, कारण नांदेडमध्ये कदाचित लॉकडाऊनची शक्यता वर्तवली जाते. नांदेडमध्ये लॉकडाऊन केला जाऊ शकतो आणि हा लॉकडाऊन 25 मार्च पासून केला जाऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे. आजच या संदर्भात नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण आणि जिल्हाधिकारी आणि सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली आणि या बैठकीत लॉकडाऊनच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. आपण आकड्यांवर नांदेडमधल्या नजर टाकूयात. काय पद्धतीचे आकडे राहिले ते, कारण लॉकडाऊन आहे याचाच अर्थ आकडे गंभीर आहेत आणि आपण पाहिलं तर हा सगळा जो ग्राफ आहे तो थेट वाढलेला आहे. उड्डाण आहे एक प्रकारे कोरोनाच्या आकड्यांचं. 16 तारखेला 566, 17 तारखेला 597, 18 तारखेला 625, 19 तारखेला तर 700च्या उंबरठ्यावर पोहोचला आकडा 697 आणि 20 मार्चला तर 1000च्या उंबरठ्यावर पोहोचला आकडा. 20 मार्चला 947 रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. यासोबतच थोडीशी अडचण आहे ती रुग्णसंख्या वाढते याची आणि त्यामुळे टेन्शनही वाढलंय. आमचे प्रतिनिधी मुजीब शेख यांचा एक रिपोर्ट पाहूयात. नांदेडमधली दृश्य पाहतो आहोत आपण. लॉकडाऊनच्या आधीच लोकांनी गांभीर्यानं काहीसं घ्यायला सुरुवात केली आणि म्हणूनच आमचे प्रतिनिधी मुजीब शेख यांनी पाठवलेली नांदेडच्या मुख्य बाजारपेठेतली ही दृश्य आहेत आणि ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची दृश्य. आणि याच बैठकीत 25 तारखेपासूनच्या लॉकडाऊनचा विषय जवळपास निश्चित झाला, ज्याची औपचारिक घोषणा लवकरच होऊ शकते. आता यवतमाळकडे बोलूयात. यवतमाळमध्ये गेल्या काही दिवसात दर दिवसाला 400 पेक्षा जास्त नव्या रुग्णांची भर पडते आणि त्यामुळेच आता प्रशासनाची चिंताही वाढली. पण असं असलं तरी नागरिक प्रशासनानं आखून दिलेल्या नियमांची सर्रास पायमल्ली करताना दिसत आहेत. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भास्कर जाधव यांनी. दिवसेंदिवस यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या ही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते आणि सोबतच मृत्यूचा आकडा सुद्धा दर दिवशी या ठिकाणी वाढत आहे. सद्यस्थितीत यवतमाळ जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णसंख्या झालेली आहे 24,211, तर 546 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे आणि ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह जी रुग्णसंख्या आहे ती आहे 2098. एकंदरीतच ही संपूर्ण जी आकडेवारी आहे ही प्रशासनावर ताण आणणारी आहे. सोबतच नागरिकांनी जे शासनाने नियम घालून दिलेले आहे त्याचं पालन करणं गरजेचं आहे. मात्र अशा प्रकारचं जे पालन व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाही आहे आणि त्यामुळेच कोरोनाचा फैलाव हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होताना दिसतोय. यवतमाळची जी मुख्य बाजारपेठ आहे, दत्त चौक, त्यानंतर मग कळंब चौक असो किंवा आर्मी रोड असो, या भागात तर नागरिकांनी, बरेचसे नागरिक जे आहेत ते मास्कचा सुद्धा वापर करताना आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आहे आणि ही बाब गंभीर आहे. भास्कर मेहरे, न्यूज 18 लोकमत, यवतमाळ. आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे यांचा रिपोर्ट. यवतमाळमधल्या नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगली नाही तर कोरोनाची रुग्णसंख्या वाढेल आणि पुन्हा तेच सगळेजण अडचणीत येतील. काळजी घ्या, मास्क बांधा, कारण मास्क घातल्यामुळे जरी समोरचा व्यक्ती कोरोना बाधित असेल तरी सुद्धा कोरोनाची लागण होण्याचं जे प्रमाण असतं ते फार मर्यादित असतं. आणि थेट जाऊयात दिल्लीला, कारण शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत आपल्याला दिसत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरून ते बाहेर पडलेले आहेत आणि कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता संजय राऊत हे जाताना दिसत आहेत. माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गराळा घातला. आज दुपारी खरं तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, भेट तर झाली पण काय भेटीत झालं हे मात्र सांगितलं नाही संजय राऊत यांनी. महत्वाचं म्हणजे आता नुकतीच भेट झालेली आहे आणि आता ज्या पद्धतीने माहिती मिळते प्रफुल्ल पटेल पोहोचलेले आहेत. प्रफुल्ल पटेल जे आहेत ते
शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि ज्या पद्धतीने माहिती मिळते संजय राऊत निघाले, त्यानंतर आता शरद पवार पोहोचले. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती की आता या घडीला की कोण महत्वाचं ठरतं, कारण की ज्या पद्धतीने बैठकीचे सत्र राजधानी दिल्लीत सुरू आहे. एकीकडे नुकतेच संजय राऊत हे शरद पवारांची भेट घेऊन निघाले, त्यानंतर त्यांनी सुप्रिया सुळेंसोबत विस्ताराने चर्चा केली. त्यानंतर आता प्रफुल्ल पटेल पोहोचलेले आहेत हे शरद पवारांच्या निवासस्थानी. आणि एकच महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने माहिती मिळते, यानंतर थोड्याच वेळात जयंत पाटील देखील पोहोचणार आहेत. जयंत पाटील देखील हे पंढरपूरहून पुण्याला आणि पुण्यावरून आता दिल्लीला रवाना झाले आणि थोड्याच वेळात ते देखील पोहोचतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती की ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहे की अजित पवार देखील काही उशिरा महत्वाचं म्हणजे आता बैठकीचे सत्र सध्या दिल्लीत सुरू झालेले आहे. बर प्रशांत, ही दृश्य आपण पाहतो. तुर्तास या माहितीबद्दल धन्यवाद. पण दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय, प्रामुख्याने महाराष्ट्राच्या संदर्भात. कालच्या पत्रानंतर आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली नवी दिल्लीमध्ये आपल्या निवासस्थानी आणि स्पष्ट संकेत दिलेत. मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्याचा आणि उद्यापर्यंत या संदर्भातला निर्णय आम्ही घेऊ, असे स्पष्ट संकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेले आहेत. आणि राजकीय घडामोडींना वेग आलाय. शिवसेनेचे खासदार आणि या महाविकास आघाडीचे जे कर्ते करवते आहेत संजय राऊत हे शरद पवार यांना भेटून तिथून बाहेर पडलेत. आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे सगळ्यात विश्वासू असलेले प्रफुल्ल पटेल इथे पोहोचलेत. मगाशी संजय राऊत यांच्यासोबत जी बैठक झाली शरद पवार यांची, त्यावेळेला शिवसेनेच्या वतीनं कदाचित संजय राऊत यांनी बाजू मांडली असेल, तर सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित होत्या या बैठकीच्या वेळेला. आणि आज थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघं सुद्धा नवी दिल्लीत जाऊन शरद पवार यांची भेट घेणार आहेत. संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि कदाचित उद्या सुद्धा ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं या विषयावर कालपासून पाठोपाठ 2 पत्रकार परिषदा घेतल्या. काल एक नवी दिल्लीमध्ये झाली भाजपच्या प्रवक्त्याची, तर आज रविशंकर प्रसाद यांची बिहारमध्ये पत्रकार परिषद झाली. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आजच निर्णय होऊ शकतो खाते बदलाचा? प्रशांत, माझा आवाज पोहोचतो? आपण जो प्रश्न विचारला प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं माहिती मिळते सध्या घडीला आता बैठकाचे सत्र सुरू आहे. बैठकींमधून कुठेतरी एक महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. एकीकडे शिवसेनेचे नेते संजय राऊत दिल्लीत आलेले आहे आणि त्यांनी शरद पवारांची जवळपास 35 मिनिटं भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी सुप्रिया सुळेसोबत विस्ताराने चर्चा केली. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता प्रफुल्ल पटेल पोहोचलेले आहेत. याचा अर्थ कुठेतरी निर्णयाच्या पातळीवर पोहोचले आणि एक एक गाडी त्यांच्या निवासस्थानी पोहोचत आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर आता एक अजून पुन्हा गाडी येते. अशाच गाडीतून काही क्षणापूर्वी प्रफुल्ल पटेल पोहोचले होते. आणि महत्वाचं म्हणजे मिलिंद, जो प्रश्न आपण विचारलेला आहे की निर्णय किती लवकर होईल, राजकीय वर्तुळात चर्चा आहे की होळीनंतर अनिल देशमुख यांना शिमगा पाहायला मिळेल, म्हणजे होऊ शकतं अनिल देशमुख यांची खुर्ची जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे की जयंत पाटील जेव्हा येतील त्यावेळेस काय पद्धतीने चर्चा होऊ शकते. प्रशांत, आणखीन कोण आलंय नेमकं शरद पवार यांची भेट घेण्यासाठी? कोण खटलाव्या आपण या दृश्यांमध्ये पाहतोय एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर. सुप्रिया सुळे आणि संजय राऊत बाहेर पडताना या दोघांमध्ये पुन्हा एकदा काहीतरी बातचीत झाली आणि मग संजय राऊत आपल्या गाडीत बसून बाहेर पडले. पण त्यांनी यावेळेला मात्र माध्यमांशी बोलायचं पूर्णपणे टाळलं. आणि आपण या दृश्यांमध्ये पाहतोय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे निकटवर्ती या गाडीतनं संजय राऊत बाहेर पडतायत. तर त्याच वेळेला दुसऱ्या बाजूने प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे नेते हे या ठिकाणी जाऊन पोहोचले. प्रशांत, आजचा दिवस उरलेला आणि उद्याचा संपूर्ण दिवस दिल्लीतल्या महाराष्ट्राच्या संदर्भातल्या सगळ्या घडामोडींचं केंद्र शरद पवार यांचं निवासस्थानच राहणार. तर महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेनंतर एक प्रकारे हे 6 जनपद ज्याच्या मागे माझे निवासस्थान आहे, शरद पवारांचं निवासस्थान आहे, हे सत्ता केंद्र झालं होतं. आणि ज्यानंतरच्या घडामोडी घडत गेल्या त्यानंतर तर
दिल्लीतच शरद पवारांचं निवासस्थान हे सत्ता केंद्र आहे. कारण की आपल्याला माहित आहे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व निर्णय हे मुंबईत व्हायचे, पण आता ज्या पद्धतीनं संपूर्ण निर्णयाची प्रक्रिया आणि संपूर्ण निर्णयाचं स्थान हे दिल्ली झालेलं आहे आणि त्याचमुळे शरद पवार यांच्या निवासस्थानी जर बघितलं तर एक एक नेते पोहोचत आहे. होऊ शकतं जेव्हा जयंत पाटील येतील त्यावेळेस काही अतिशय महत्वाच्या विषयावरती चर्चा होईल. आपल्याला माहिती आहे दुपारी याच निवासस्थानी शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या वतीनं भूमिका जाहीर केली होती. ज्या पद्धतीनं त्यांच्यावरती भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शाब्दिक तोफ डागली होती, त्या तोफीचं उत्तर देण्याचा प्रयत्न कुठेतरी शरद पवारांनी आपली भूमिका सांगून केली. त्यानंतर दुसरीकडे जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरामध्ये पत्रकार परिषद घेऊन एक प्रकारे गृहमंत्री जे आहेत अनिल देशमुख यांचा राजीनामा मागितला. त्यानंतर ज्या पद्धतीनं घडामोडी होत आहे, घडामोडीचा वेग खूप वाढलेला आहे आणि ज्या पद्धतीनं बैठकांचे सत्र सुरू आहे. काही क्षणापूर्वी ज्या पत्रकार परिषद झाली होती शरद पवारांची त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं होतं की आज कुठली महत्वाची बैठक होणार नाही, पण एवढं म्हटल्यानंतरही आजही इथे बैठकीचे सत्र सुरू आहे. संजय राऊत यांनी बोलणं टाळलेलं आहे. नाहीतर दिल्लीमध्ये असं असतं की संजय राऊत एखाद्या नेत्याला भेटत असेल आणि त्या भेटल्यानंतर निश्चितपणे आपली भूमिका मांडत असतात आणि त्यामध्ये ते नेहमी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करत असतात. पण आता ज्या पद्धतीनं बैठक झाली त्या बैठकीनं त्यांनी बोलण्याचं टाळलं. याचा अर्थ असा होतो की विषय किती गंभीर आहे. एका पाठोपाठ एक बैठका सुरूच राहणार म्हणजे प्रशांत आज रात्री उशिरापर्यंत, कारण थोड्याच वेळात जयंत पाटील आणि अजित पवार हे दोघेही दिल्लीत पोहोचणार आहेत. पाहूयात या दिल्लीतल्या घडामोडींमध्ये 6 जनपथ मार्गावर जनतेच्या संदर्भातला तर नाही पण नेत्यांच्या संदर्भातला आणि खांदेपालटा संदर्भातला मात्र निर्णय निश्चितपणे होणार. प्रशांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. वेळोवेळी तुझ्याकडनं ताजी माहिती घेत राहू. तुर्तास बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. सोनाई